जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधात शनिवार दिनांक 28 मार्च रोजी देशभरात नो किंग्ज आंदोलनाची तिसरी मोठी फेरी पार पडली। अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये तसेच जगातील अनेक शहरांमध्ये झालेल्या या आंदोलनात तब्बल 3300हून अधिक ठिकाणी 80 लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू होता अमेरिकेने सुरू केलेले इराण विरोधातील युद्ध। निदर्शकांनी नो वॉर विथ इराण, एंड द सेन्सलेस वॉर आणि नो किंग्ज नो वॉर अशा घोषणा देत प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र टीका केली। फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या युद्धामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू, इंधनाच्या वाढत्या किमती, जखमी अमेरिकन सैनिक आणि अर्थव्यवस्थेवर पडलेला परिणाम याबद्दल निदर्शकांनी चिंता व्यक्त केली। हे युद्ध अनावश्यक आणि विनाशकारी असल्याचे त्यांचे म्हणणे होते। न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो आणि वॉशिंग्टन डीसी सारख्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅली काढण्यात आल्या। मिनेसोटामधील प्रमुख सभेत प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनीही सहभाग घेत युद्ध थांबवण्याची मागणी केली। या आंदोलनाची व्याप्ती केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहिली नाही। लंडन, बर्लिन आणि रोम यासारख्या युरोपियन शहरांमध्येही नो किंग्ज टुगेदर या नावाखाली एकात्मता दर्शवणाऱ्या रॅली काढण्यात आल्या, ज्यामध्ये इराण युद्धाचा मुद्दा प्रमुख होता। इराण युद्धाव्यतिरिक्त आंदोलनात इमिग्रेशन धोरणांवरील कठोर कारवाई, आयसीई संबंधित गोळीबाराच्या घटना, महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती तसेच लोकशाही आणि संविधानावरील संभाव्य धोके यांसारखे मुद्देही ठळकपणे मांडण्यात आले। आयोजकांनी स्पष्टपणे सांगितले, ट्रम्प राजा बनवू इच्छितात पण अमेरिकेत राजेशाही नाही। सत्ता ही लोकांच्या हाती आहे। इराण युद्ध तात्काळ थांबवले पाहिजे। काही ठिकाणी किरकोळ तणाव निर्माण झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर कोणतीही गंभीर घटना घडल्याचं वृत्त नाही।